भोंदूबाबांचा अगदी सुळसुळाट चाललाय. कोणीही उठतं, 1-2 वर्ष अभ्यास करतं आणि स्वतःला ॲस्ट्रॉलॉजी समजतं. माझ्या ह्याच्यात काय आहे, मला जोच तर गोष्ट स्वतःला पटत नाही तोच तर मी लोकांना सांगत नाही. आणि प्रत्येक गोष्ट मी व्हेरीफाय करत गेलो आयुष्यात. तुम्ही जसं सांगता तसंच असतं का किंवा तसंच घडतं का? माणूस जर का आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचं पुढचं वर्ष कसं जाणार आहे ओके. हे जर का आमच्याकडे घेऊन आला तर ते आम्हाला जास्त चांगल्या प्रकारे गायडन्स देता येतो. हिंदू धर्मात तर पूजा आहेत, बाकीच्या धर्माचं काय? ज्योतिषशास्त्रावरती सगळ्यात पहिला आणि सगळ्यात गंभीर आरोप होतो तो म्हणजे जेव्हा कधी आम्ही पत्रिका बघायला जातो तेव्हा आम्हाला सगळं चांगलंच सांगितलं जातं. तुम्ही फुकट नाही काम करत. आम्ही दक्षिणा म्हणून तुम्हाला 500, 1000, 2000, 5000 जसं तुमची लेवल असेल त्यानुसार आम्ही देत असतो. 7.5 एवढं घाबरवलं जातं की बाकीचे 8 ग्रह काहीच काम करत नाहीत. बरं, असं पण म्हटलं जातं की एखाद्याच्या पत्रिकेमध्ये जास्त निगेटिव्हिटी तुम्हाला दिसत असली आणि जर तुम्ही त्याला सांगितले XYZ व्यक्तीला, जी व्यक्ती तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन आले बरोबर. किंवा जी व्यक्ती पत्रिका घेऊन आले, हो. तर ती निगेटिव्हिटी किंवा ती 7.5 सांगणाऱ्याच्या पाठीमागे पण लागते, म्हणून कदाचित ते निगेटिव्ह सांगत नाही. चांगलं जेव्हा घडतं तेव्हा तो परत आमच्याकडे येत नाही. बरोबर. परत जेव्हा वाईट येईल तेव्हाच तो आमच्याकडे येतो. मग तुमच्या अभ्यासानुसार तुम्हाला असं काही निदर्शनास आलं का की जी लोक खूप श्रीमंत असतात, ज्याला आपण अल्ट्रा रिच म्हणतो, हो. त्या लोकांच्या पत्रिका आणि सामान्य लोकांच्या पत्रिका याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? 3 पिढ्यांचे आपण पिंड मांडलेले असतात. त्याचं कारणच हे असतं की आपण 3 पिढ्यांचं ॲव्हरेज म्हणजे आपलं हे आयुष्य असतं. अभ्यासात असं लक्षात आलंय की तुमची पत्रिका 3दा बदलते. जसं मी सांगितलं, तुमच्या जन्माच्या वेळी, तुमच्या लग्नाच्या वेळी आणि तुमच्या मुलांच्या जन्माच्या वेळी. हो, पण बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्या घरामध्ये शुभ कार्य होतं, शुभ कार्य अर्थात लग्न होतं, बरोबर. आणि त्या घरामध्ये बाहेरील कुटुंबातील एखादी मुलगी सून म्हणून घरामध्ये येते. बरोबर. आणि जशी ती घरामध्ये एंटर करते हो. त्याच्यानंतर ते घर लयास जातं. तर पूर्वी त्या गुणानुसार लोक मुलं म्हणजे वागायची. आता त्या गुणानुसार मुलं वागत नाहीत, म्हणून त्या गुण जुळवण्याला तेवढं महत्व राहिलं नाही. अतिशय भावनिक मुद्दा आहे. महाराष्ट्राचे लाडके आपले उपमुख्यमंत्री अजितदादांचं सडनली 4-5 दिवसांपूर्वी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. बरोबर. आता काही रील्स फिरतात सोशल मीडियावरती. हो, जे कोणी ॲस्ट्रॉलॉजिस्ट आहेत त्यांनी काही ठिकाणी पॉडकास्ट दिले होते आणि 2-3 महिन्यांपूर्वीचे. बरोबर. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामधला कुठला तरी मोठा नेता सडनली जाणार आहे विमान क्रॅश होऊन. मित्रांनो, आयुष्य जगत असताना एखादा माणूस जेव्हा अडचणीमध्ये येतो तेव्हा 2च गोष्टींचा धावा करतो. तो म्हणजे देवाचा आणि दुसरा म्हणजे एखाद्या ज्योतिषशास्त्राचा. मग तो आस्तिक असेल किंवा नास्तिक असेल याचा काही फरकच नाही पडत, कारण त्याला वाटत असतं की या 2 व्यक्तींकडे किंवा या 2 लोकांकडे गेलं की आपल्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन मिळेल. पण दुर्दैवाने आज काय होतंय, दुर्दैवाने आज आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये भोंदूबाबांचा अगदी सुळसुळाट चाललाय. कोणीही उठतं, 1-2 वर्ष अभ्यास करतं आणि स्वतःला ॲस्ट्रॉलॉजी समजतं, आणि त्याच्यामुळे होतंय काय, चांगल्या लोकांचा याच्यावरला विश्वास उडत चाललाय. लोकांना वाटतं की लोक सगळी पैशांसाठी करतात, म्हणजे हे थोतांड मांडलेलं आहे अक्षरशः. माझ्यासमोर एक सर बसलेले आहेत ज्यांचं नाव आहे केतन दीक्षित. गेले 10 ते 15 वर्ष झालं ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काम करतायत. त्याच्यावरती त्यांची भरपूर कमांड आहे. मला त्यांच्याबद्दल एक खास वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं की आपण आज अनेक ॲस्ट्रॉलॉजिस्ट बघितले असतील, अनेक ज्योतिषी बघितले असतील. ते काय करतात, आपण त्यांच्याकडे कुंडली घेऊन गेल्यानंतर कुंडली बघून ते आपलं भविष्य सांगतात. आपल्या पत्रिकेमध्ये कुठले योग आहेत, आपलं लग्न कधी होणार, आपलं करिअर कसं असणार आहे किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर होऊ शकतं, आपले नातेवाईक, आपल्या घरच्यांचे आपल्यासोबत संबंध कसे असतील किंवा कसे नसतील, या सर्व गोष्टी ते सांगत असतात. पण सरांचं वैशिष्ट्य हेच आहे की सर पत्रिका बघून तुमचं भविष्य नाहीत सांगत, सर माणसाचा स्वभाव बघून पत्रिका डिझाईन करतात. परंतु मला असं वाटतं की मी आजपर्यंत पाहिलेले या क्षेत्रातील असे एकमेव हे ज्योतिषी असतील जे अशा पद्धतीने कुंडली पाहत असतील. सर, द रोहित पाटील शो या माझ्या पॉडकास्ट शोमध्ये तुमचं स्वागत करतो. मला एक खास तुमच्यासाठी बोलावंसं वाटतं की आजपर्यंत मी जवळपास 50 ते 55 पॉडकास्ट केले असतील, पण माझ्या प्लॅटफॉर्मवरती आजपर्यंत एकही ॲस्ट्रॉलॉजिस्ट आले नव्हते, कारण माझे प्रश्न हे काउंटर असतात. माझे प्रश्न हे असे असतात की जिथे तुमच्यासुद्धा बुद्धीला विचार करायला किंवा तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. खरं तर तुमच्या ज्ञानाची ते कसोटी लागणार आहे असं समजून चला. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, माझे प्रश्न खूप चॅलेंजिंग असणार आहेत आणि त्या चॅलेंजिंग प्रश्नांवरती तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. अर्थात हे माझे प्रश्न नाही आहेत, लोकांमध्ये जे ज्योतिषशास्त्राबद्दल जे काही मिथ आहेत किंवा जे काही समज गैरसमज आहेत त्यावरतीच आपण चर्चा करणार आहोत. नक्कीच. आमच्या ऑडियन्सला तुमचं नाव, या क्षेत्रातला तुमचा किती वर्षांचा अनुभव, या क्षेत्राकडे तुम्ही कसं बघता, आणि जे मी सुरुवातीलाच सांगितलं की अनेक बुवा लोक आहेत
जे पैशांसाठी या क्षेत्राचा त्यांनी अक्षरशः थोतांड मांडलेला आहे, त्यांच्याबद्दल सविस्तर सांगा. नमस्कार, माझं नाव केतन दीक्षित. माझा ॲस्ट्रॉलॉजी या विषयाचा अभ्यास जवळजवळ 15 वर्षाचा आहे. ॲस्ट्रॉलॉजीमधले गैरसमज काढून आणण्याचं आणि 21व्या शतकाला त्याचं मॅच करण्याचं माझं ध्येय घेऊन मी या क्षेत्रात काम करतोय. जे पूर्वीच्या काळी ॲस्ट्रॉलॉजीतल्या गोष्टी होत्या त्या आता 21व्या शतकात लागू पडत नाहीत आणि म्हणून ॲस्ट्रॉलॉजीमधला लोकांचा विश्वास उडत चालला आहे. अगदी बरोबर. सो त्याच्याकरता काय काय प्रयत्न करता येतील 21व्या शतकात ॲस्ट्रॉलॉजीचं महत्त्व कसं वाढवता येईल आणि त्यांनी लोकांचे आयुष्य कशी सुधारता येतील ह्याच्याकरता माझे प्रयत्न खास मी त्याच्यात एक्सपर्टीज बनायचा प्रयत्न केला. ओके. कारण माझ्याकडे जेव्हा माणूस येतो तेव्हा त्याला फक्त मी शनी असा आहे आणि ग्रह तुमचा असा आहे, 7.5 चालू आहे, ह्या गोष्टी सांगून त्याला काहीच फरक पडत नाही. बरोबर. त्याचं महत्व काय असतं, माझ्या पत्रिकेत जे काय असेल ते असू दे, तू मला आता असं सोल्युशन द्या की जेणे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बरोबर आहे की. आणि मी जसं सांगितलं तसं की लोकांना जे बरं वाटतं तेच ऐकायचं असतं. येस, सत्य पचवायला त्यावेळी माणूस तयार नसतो. आणि जेव्हा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये माझा अभ्यास असा आला की माणूस जर का आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचं पुढचं वर्ष कसं जाणार आहे, ओके, हे जर का आमच्याकडे घेऊन आलात तर ते आम्हाला जास्त चांगल्या प्रकारे गायडन्स देता येतो. ओके. जेव्हा फॉर एक्झाम्पल डॉक्टरच्या ह्याच्यात समजा तुम्हाला कॅन्सर झाला असेल आणि त्याची 4थी स्टेज असेल, तर जो डॉक्टर अटेंड करत असतो त्यालाही माहिती असतं की ह्याच्यात काही करण्यासारखं नाही, गोळ्या लिहून द्यायच्या, हे जायचं. तसं प्रॉब्लेमची सुरुवात झाल्या तुम्ही आमच्याकडे आलात आणि त्याच्यावर सोल्युशन काढायचा प्रयत्न केला तर त्याच्यात 100% सोल्युशन निघतात आणि त्यातनं तुम्ही पार होऊ शकता. बरं, माझा पहिला काउंटर प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही जसं म्हणलात की आम्ही लोकांचं फ्युचर सांगतो, हो, तुम्ही जसं सांगता तसंच असतं का किंवा तसंच घडतं का? 100% तसंच घडतं. त्याला गोष्ट महत्वाची असते लोकांचा प्रतिसाद. जसं आमचं सोल्युशन जी असतात आमची ती अशा प्रकारची असतात की फॉर एक्झाम्पल एखाद्या मंत्र असतो, एखाद्या देवाची पूजा असते, ओके, तर मला काउंटर प्रश्न विचारणारे पण असे तुमच्यासारखे चांगले मिळाले लोक, त्यामुळे आमच्या ज्ञानात चांगल्या प्रकारे भर पाडता आली. फॉर एक्झाम्पल हिंदू धर्मात तर पूजा आहेत, बाकीच्या धर्माचं काय? बरोबर. तर शनी ग्रह हा फक्त हिंदू धर्मावरच वाकडी नजर टाकतो का, 7.5 आणतो का, बरोबर, बाकीच्या धर्माचा काय? बरोबर. सो असे प्रश्न विचारल्यामुळे त्याच्यात जेव्हा मी खोलवर गेलो आणि त्याच्यात जेव्हा अभ्यास केला तेव्हा काही मला प्रश्नांची उत्तरं मिळाली. ती उत्तरं मांडायला म्हणून मी तुमचं व्यासपीठ आज इथे निवडलेलं आहे. बरं, मला एक सांगा, ज्योतिषशास्त्रावरती सगळ्यात पहिला आणि सगळ्यात गंभीर आरोप होतो तो म्हणजे जेव्हा कधी आम्ही पत्रिका बघायला जातो तेव्हा आम्हाला सगळं चांगलंच सांगितलं जातं, चांगल्याच गोष्टी सांगितल्या जातात, आणि त्याच्यावरती त्यांना विचारल्यानंतर असं सांगितलं जातं की शेवटी कसं आहे की तुम्ही फुकट नाही काम करत, आम्ही दक्षिणा म्हणून तुम्हाला 500, 1000, 2000, 5000 जसं तुमची लेवल असेल त्यानुसार आम्ही देत असतो. मग आम्हाला नाराज करायचं नसतं म्हणून तुम्ही सगळ्या चांगल्याच गोष्टी सांगता, हा आरोप केला जातो. याच्यामध्ये किती तथ्य नाही, किंवा जर तुमच्याकडून असं होत असेल तर असं का सांगता तुम्ही? नाही, ह्यात काही प्रमाणात तथ्य आहे. कारण आपण आज ज्या विश्वात जगतो त्याच्यात अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो, प्रत्येक जण आपल्या मेहनतीवर हे करत असतो. आत्ता ही गरज का निर्माण झाली? पूर्वी ज्योतिषशास्त्रांना किंवा ज्योतिष जे अभ्यासक होते त्यांना राजश्रय मिळायचा, राजा त्यांची सोय करून द्यायचा, किंवा आपली जी मंदिरं आहेत त्याच्यात दक्षिणापेटी जी टाकतो आपण, दानपेटी ज्याला म्हणतात, तर तो एक लोकांचा गैरसमज आहे की आपण देवाला दान देतो, तर देवाला दान नसतं द्यायचं, आपल्याला देवाला मागायचं असतं. ओके. सो तो दानपेटी जे असतं तो हिंदू धर्म वाढावा आणि त्या पुजारी जे कोण त्याचे विश्वस्त असतील त्यांच्या चरितार्थ चालावा म्हणून. तर आता त्या गोष्टी सगळ्या बदलल्यामुळे ज्योतिषी लोकांनी वेगळा पर्याय निवडला किंवा अजून लोकांपर्यंत पोहोचण्याकरता त्यांना दक्षिणा घ्यावी लागते. आणि मग जेव्हा दक्षिणा मी तुम्हाला जर का तुमचं खऱ्या गोष्टी सांगितल्या तर त्या गोष्टी न मानता लोक काय करतात, सोपा मार्ग निवडतात आणि दुसऱ्या ज्योतिषीकडे जातात. त्यांनी त्याच्या पत्रिकेतले ग्रह बदलत नसतात. बरोबर. सो ज्या क्षेत्रात आपण काम करतो ते क्षेत्र असं आहे की
तिथं लिमिटेड आम्हाला काम करता येतं. आम्ही हम्म. तुमच्या पत्रिकेतला शनिग्रह उचलून दुसरीकडे ठेवतो या मंगळ ग्रहाचं हे असं करतो की बदलतो घर, असं करताच येत नाही. बरोबर. सो ज्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी आहे किंवा रादर नाहीच आहे, हम्म. असं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र, आणि त्याच्यावर उलट जास्त विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर. पण काळाच्या ओघात राजाश्रय न मिळाल्यामुळे त्याच्यात रिसर्च करायला जो काय एफर्ट्स लागतात, पैसे लागतात, वेळ लागतो, हम्म. तो न देता आल्यामुळे त्याच्यात ज्या छोट्या छोट्या राहिलेल्या आहेत गोष्टी, त्याच फक्त कॅरी फॉरवर्ड होतात. फॉर एक्झाम्पल साडेसातीने एवढं घाबरवलं जातं की बाकीचे 8 ग्रह काहीच काम करत नाहीत, या पद्धतीने ते काम दाखवलं जातं. बरोबर. तर तसं काही नाही. पत्रिकेतले 9च्या 9 ग्रह इम्पॉर्टंट आहेत आणि 9च्या 9 ग्रह काम करत असतात. बरं, असं पण म्हटलं जातं की एखाद्याच्या पत्रिकेमध्ये जास्त निगेटिव्हिटी तुम्हाला दिसत असली हम्म, आणि जर तुम्ही त्याला सांगितले XYZ व्यक्तीला, जी व्यक्ती तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन आले बरोबर. किंवा जी व्यक्ती पत्रिका घेऊन आले, हो, तर ती निगेटिव्हिटी किंवा ती 7.5 सांगणाऱ्याच्या पाठीमागे पण लागते, म्हणून कदाचित ते निगेटिव्ह सांगत नाहीत, असं पण नाही असतं का? तसं नसतं. आम्ही पहिल्यांदा पत्रिका जेव्हा बघतो तेव्हा त्याची मानसिक स्थिती काय आहे हम्म. हे आम्हाला अंदाज कळतो. हम्म. हम्म. त्याच्यामुळे कुठली गोष्ट सांगितल्याने तो डिस्टर्ब होणार नाही आणि आत्ताच्या प्रॉब्लेममधनं बाहेर येईल, हम्म. हे आमची प्रायोरिटी असते. जसं मी म्हटलं, तुम्ही डॉक्टरकडे काय चालता बोलता इथनं चाललो होतो डॉक्टर म्हणून दवाखान्यात आलो असं करायला जात नाही. बरोबर. जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हाच डॉक्टरकडे जातो, वकिलाकडे जातो, आणि तसंच आमच्याकडे येतात. सो आमची पहिली प्रायोरिटी काय असते की त्याला आत्ताच्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढणं आणि मग त्याच्या आयुष्यातल्या बाकीच्या प्रॉब्लेमबद्दल सांगणं. पण जेव्हा आम्ही त्याचा आत्ताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, त्याच्यानंतर चांगलं जेव्हा घडतं तेव्हा तो परत आमच्याकडे येत नाही. बरोबर. परत जेव्हा वाईट येईल तेव्हाच तो आमच्याकडे येतो. बरं. सो आम्हाला पण लिमिटेशन येतात काही गोष्टी. आजपर्यंत सर तुम्ही किती लोकांच्या पत्रिका बघितल्यात? तरी अभ्यास म्हणून बघायचं झालं तर कमीत कमी 15,000 ते 20,000 तरी असतील कमीत कमी. बापरे. मग आता मला सांगा, जवळपास जवळजवळ हा बोला बोला. पहिले जवळजवळ 15 वर्षातले 12 वर्ष तर मी कुठल्याही प्रकारची फी आणि हे आकारत नव्हतो. ओके ओके ओके. पूर्णपणे फुकट ह्या पद्धतीने घेत होतो. फुकट नाही म्हणणार, नॉलेजला किंमत असतं. कारण माझं आयुष्याचं पहिल्यांदा धोरण होतं की फॉर एक्झाम्पल 500 रुपये घेतले, 300 रुपये घेतले, तर जो माणूस 300 रुपयात स्वतःचं भविष्य बदलून घ्यायला येतोय, ह्यानेच तर बंधुगिरी वाढते. बरोबर. अगदी बरोबर. भविष्य तुमचं एवढं काय हलकं नाहीये 300 रुपयात बदलणार, हे त्याला समजत नसतं, म्हणून तो आपल्याकडे येत असतो. सो आमचं रिसर्च हा पार्ट जो असतो तो जवळजवळ पहिल्यांदा एक तप करावा लागतो, 12 वर्षाचा तप ज्याला म्हणतात. तर ते केल्यानंतरच आम्ही हे प्रकारचं स्टेटमेंट द्यायला बाध्य होतो. बरोबर. 1-2 वर्षात ह्या गोष्टी होत नाही. आणि अभ्यासात कसं असतं की प्रत्येक केसची आम्ही कमीत कमी 25 ते 50 उदाहरणं आम्ही घेतलेली असतात आणि त्या ह्याच्यावर आम्ही उत्तरं देत असतो. एक 7.5 आली की 7.5तले बरेच कंगोरे असतात, प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या असतात, त्याचा सगळ्या अँगलचा अभ्यास केला जातो. ओके. आता एखादा करोडपती माणूस असेल आणि त्याच्या मुलाला 7.5 आली तर त्याला त्रास होतो का हो? सो हे तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत बरोबर. मनाला, आणि मग डॉक्टरकडे यायला पाहिजे, तसं ज्योतिषाकडे यायला पाहिजे. ओके माणसाची चूक तिथे होते. ओके. त्याला अर्थात जेव्हा अडचण असते तेव्हा त्याला काहीच दिसत नाही, जो उपाय सांगतो ते उपाय केले जातात, बरोबर. त्यामुळे थोडं बंधुगिरी वाढते. बरोबर. मग मला सर सांगा की तुम्ही असं आता बोलताना एक उल्लेख केलात की तुम्ही आतापर्यंत जवळपास 10 ते 15,000 लोकांच्या पत्रिका बघितलेल्या आहेत. हो, मग तुमच्याकडे हर प्रकारची लोक आली असतील, नक्की. म्हणजे सामान्यातला सामान्य पण आला असेल आणि अगदी श्रीमंत पण आला असेल. हो. मग तुमच्या अभ्यासानुसार तुम्हाला असं काही निदर्शनास आलं का की जी लोक खूप श्रीमंत असतात, ज्याला आपण अल्ट्रा रिच म्हणतो, हो. त्या लोकांच्या पत्रिका आणि सामान्य लोकांच्या पत्रिका याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? बरं झालं, हा मुद्दा चांगला काढलात तुम्ही. जसं मला लोकांनी विचारलं की काय देशातले जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत नंबर 1चे, त्यांच्या जन्माच्या वेळी इतर लोकही जन्मली असतील. हा, मी हा प्रश्न पुढे घेणारच होतो, पण सांगा चला. तर त्यांचं आणि ह्याच्यात फायनान्शियल लेवलवर एवढा फरक कसा पडतो, हा, एवढी तफावत का असते? तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, ॲस्ट्रोलॉजीमध्ये आपण 3 पिढ्यांचा विचार केला जातो. जेव्हा आता एखादा व्यक्ती मरतो तेव्हा 10व्याला त्याच्या आपण 3 पिढ्यांना अर्घ्य देतो. 3 पिढ्यांचे आपण पिंड मांडलेले असतात. त्याचं कारणच हे असतं की आपण 3 पिढ्यांचं ॲव्हरेज म्हणजे आपलं हे आयुष्य असतं, ज्याला पूर्वजन्म म्हणतात किंवा मागील जन्मी ज्याला म्हणतात, ते डिसाईड करतं की तुम्ही कुठल्या घराण्यात जन्माला येणार आहे.
आता त्याचं उदाहरण घ्यायचं झालं किंवा त्याचं व्हेरिफिकेशन, माझ्या ह्याच्यात काय आहे, मला जोस तर गोष्ट स्वतःला पटत नाही तोच तर मी लोकांना सांगत नाही. आणि प्रत्येक गोष्ट मी व्हेरीफाय करत गेलो आयुष्यात. जसं आपल्या देशात जे श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जातात, त्यांच्या वडिलांनी खूप कष्ट केले, पण जो सर आपल्या आत्ताचे जे श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांच्या जन्मापर्यंत त्यांनी एका पेट्रोल पंपावर काम केलं. मग त्यांच्या आयुष्यात जर का तो योग होता श्रीमंत होण्याचा, तर तो डे फर्स्ट पासून त्यांनी श्रीमंत व्हायला पाहिजे होतं. बरोबर, अगदी बरोबर. पण तो योग जो आहे तो त्यांच्या मुलाच्या पत्रिकेत निघाला. ओके. आणि मुलगा 18व्या वर्षापर्यंत वडिलांवर डिपेंड असतो. बरोबर. म्हणून तो 18 वर्ष वडिलांची प्रगती होते त्या केसमध्ये. ओके. आता त्याचं व्हेरिफिकेशन कसं, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतरही ती श्रीमंती तशीच राहिली आणि त्यांचे बंधू जे होते ते एकत्र न राहिल्यामुळे त्यांच्या पत्रिकात त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि ते खाली गेले, आपण बघितलंच. सो जे श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांच्या पत्रिकेत तो योग असतो, म्हणून वडिलांची प्रगती होते, त्यांची प्रगती होते आणि पुढच्या पिढीची सोय करून जातात. म्हणून आपण 3 पिढ्यांना अर्घ्य देतो. ओके. सो 4थ्या पिढीला अर्घ्य दिलेलं तुम्ही बघणार नाहीत. त्याचं कारणच आहे की 3 पिढ्यांचं उद्धार होतो त्यात. आणि तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल आपण बोलताना मराठी भाषेत, 7 पिढ्यांचं कल्याण झालं. बरोबर. मग ते 10 पिढ्यांचं कल्याण का नाही, 20 पिढ्यांचं कल्याण का नाही, जास्त असलं पाहिजे ना. 7 पिढी का? बरोबर. तर मी जर का श्रीमंत असेल तर माझ्या आधी 3 पिढ्यांचं ते पुण्य असतं आणि मी पुढच्या 3 पिढ्यांचं ते पुण्य करून गेलेलो असतो. आणि आपले आहे ती 7वी. अशा त्या 7 पिढ्या आहेत. ओके. आपले काय पूर्वज वेडे नव्हते की 7 पिढ्याच का. बरोबर. बोलायला तर 15 पिढ्या पण बोलता आले असते. बरोबर. ते 7 पिढ्याचं महत्व हे. बरं, मला एक सांगा की ग्रामीण भागात आजही आम्हाला पाहायला मिळतं की एखादी पिढी खूप श्रीमंत असते आणि दुसऱ्या पिढीला अगदी अतिशय म्हणजे एक्स्ट्रीम लेवलची गरिबी येते. बरोबर. परत कदाचित तिसऱ्या पिढीला श्रीमंत येते. मग असं म्हटलं जातं ग्रामीण भागामध्ये खास करून काही लोकांच्या मते की एका पिढीला श्रीमंत आली की दुसरी पिढी गरीब होते, दुसरीला गरिबी आली की तिसरी श्रीमंत होते. तर याच्या पाठीमागे काय आहे का? नाही, ह्याचा बेस लक्षात घ्या तुम्ही. ओके. तुमच्या जन्मामुळे जसं मी सांगितलं की तुमच्या वडिलांची प्रगती झाली 18 वर्षापर्यंत, कारण तुम्ही 18 वर्षापर्यंत डिपेंडंट होते. बरोबर. 18 वर्षानंतर काय होतं, पूर्वी व्हायचं, आता 20-25व्या वर्षात होतं लग्न. सो तुमच्या आयुष्यात तुमच्या खानदानात आपण एक म्हणजे मुलगा असेल तर एक मुलगी येते किंवा मुलीच्या आयुष्यात एक नवरा आणि कुटुंब येतं. बरोबर. सो जर का मुलाच्या जन्माचा वडिलांच्या पत्रिकेवर जर का एवढा परिणाम होतो तर मग मुली लग्न करून ज्या घरात जातात किंवा मुलगा ज्या खानदानाशी मुलीशी लग्न करतो त्यांच्या एकमेकांच्या पत्रिकेचा परिणाम होत नसेल का, तर तो नक्कीच होतो. आणि ॲस्ट्रॉलॉजीत अभ्यासात असं लक्षात आलंय की तुमची पत्रिका 3दा बदलते. जसं मी सांगितलं, तुमच्या जन्माच्या वेळी, तुमच्या लग्नाच्या वेळी आणि तुमच्या मुलांच्या जन्माच्या वेळी. सो तुमच्या हातात एकच गोष्ट महत्त्वाची असते की तुमचं लग्न कोणाशी करायचं, तेव्हाच तुम्हाला मॅक्झिमम तुमची पत्रिका बदलण्याचा हक्क असतो किंवा एक ऑप्शन दिलेला आहे देवाच्या कृपेने असं म्हणा तुम्ही. सो तुमच्या मुलाची पत्रिका कुठल्या नक्षत्रावर येईल किंवा कुठल्या डेटला जन्माला येईल हे सांगता येत नाही, आणि तुम्ही ज्या वेळी जन्मले तेव्हा कोणाच्या पोटी जन्मले हे सांगता येत नाही. बरं, मला अजून एक असाच प्रश्न विचारायचा जो अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. असं म्हणतात की मुलगी ही भाग्यलक्ष्मी असते, म्हणजे मुलीचे पाऊल ज्या घरामध्ये पडतात त्या घराचं कल्याण होतं. पण बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्या घरामध्ये शुभकार्य होतं, शुभकार्य अर्थात लग्न होतं, बरोबर, आणि त्या घरामध्ये बाहेरील कुटुंबातील एखादी मुलगी सून म्हणून घरामध्ये येते. बरोबर. जशी ती घरामध्ये एंटर करते त्याच्यानंतर ते घर लयास जातं. बरोबर. म्हणजे प्रचंड सडनली गरिबी येणं किंवा त्या घरामध्ये कोणाचं डेथ होणं वगैरे. मग लोकांच्या मते म्हटलं जातं की पांढऱ्या पायाची सून आहे. करेक्ट. किंवा ह्या मुलीच्या घरात येण्याने सगळं अशुभ घडायला चालू झालं, म्हणजे ही मुलगीच खराब आहे. असं घडतं, बऱ्याच ठिकाणी घडतं. आणि याच्यामुळे कुठेतरी त्या मुलगीला, त्या सुनेला दोष दिला जातो. सगळ्यांच्या नजरेमध्ये तिला म्हणजे खराब म्हटलं जातं. बरोबर. तर याच्या पाठीमागचं काय सायन्स आहे? आता तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, आपली समाज व्यवस्था कशी आहे. समाज व्यवस्थेत जेव्हा एखादी मुलगी बाहेरनं येते तेव्हा समाज आपला किंवा आपलं अपब्रिंगिंग असं झालेलं आहे की आपल्या मुलाला दोष द्यायचा नाही, जो बाहेरनं आलाय त्याला दोष द्यायचा. बरोबर. बरोबर. लग्न वास्तविक 2 जीवांचं होतं ना.
असं नाही की एकाचं होतं. सो एकमेकांच्या पत्रिकेतले एकमेकांचे गुण होणार ना, म्हणून तर गुण जुळवण्याची पद्धत आली. तुम्ही कुठलाही व्यवसाय तयार करताना, कुठलाही नोकरी करताना पत्रिका बघायची पद्धत नाही लिहिली ज्योतिषशास्त्रात. लग्नात स्पेसिफिकली सांगितले पत्रिका बघून लग्न करा. त्याचं कारणच हे की मुलाच्या खानदानात कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह येऊ नये म्हणून त्यांनी कुठल्या प्रकारच्या मुलीशी लग्न करावं, यालाच तर गुण जुळवणं म्हणतात. आणि ते आजकाल 21व्या शतकात ते काही बरोबर नाहीये किंवा योग्य नाहीये, प्रेमात पडलेले असतात, या पद्धतीने ते पुढे जातात. मुलगी चांगली आहे, आपण करू. पण माझ्या अभ्यासात असं आलंय लक्षात की मुलाची पत्रिका एवढी बऱ्यापैकी निगेटिव्ह असते की ती मुलगी, चांगली मुलगी आणून सुद्धा त्याच्या आयुष्यात ती उतरती काळा लागते. सो ह्यात मुलीचाही दोष नाही, मुलाचाही दोष नाही. आपली जी प्रोसेस, जी मान्यता आहे त्या पद्धतीने गुण जुळवणी होत नाही. आणि गुण जुळवणं सुद्धा ही पत्रिका जुळवण्यातला एक भाग आहे, 25% भाग आहे. तर गुण जुळतात म्हणजे काय की एखाद्याचा गुण कसा आहे हा, तर पूर्वी त्या गुणानुसार मुलं म्हणजे वागायची. आता त्या गुणानुसार मुलं वागत नाहीत, म्हणून त्या गुण जुळवण्याला तेवढं महत्त्व राहिलं नाहीये. हाच विषय पकडून मी ह्या क्षेत्रात जास्त अभ्यास करून हाच भ्रम काढायला म्हणून मी काम करतोय. चला अजून एक काउंटर प्रश्न विचारतो तुम्हाला. हो, काय होतं की लग्न करायचं म्हटलं की पत्रिका जुळणं खूप महत्वाचं असतं. बरोबर. आजही आपल्या ग्रामीण भागात असेल किंवा आमची जी आई वडील वगैरे आहेत, हो, आजही पत्रिका बघितल्याशिवाय लग्न करत नाहीत. नक्कीच. मग पत्रिकेमध्ये नाडी जुळणं खूप महत्वाचं असतं किंवा बरोबर. गुण जसं तुम्ही म्हटला, हो, जेवढे जास्त गुण जुळतील तेवढं चांगलं नातं टिकणार. बरोबर. मी तुम्हाला हजारो अशी लग्न दाखवतो हो, की जिथे चांगले गुण जुळलेत हो, पण त्यांचे डायव्होर्स झालेत. बरोबर. आणि मी तुम्हाला अशा हजारो लोक दाखवतो हो, की जिथे गुणच जुळत नाहीयेत बरोबर. आणि सरळ सरळ ज्योतिषांनी सांगितलेलं आहे की हे लग्न करू नका, पत्रिका जुळत नाही कारण हे लग्न टिकणार नाहीये. पण करेक्ट. आजही ते 15-16 वर्ष झालं सुखाने संसार करतायत. म्हणजे बरोबर. एक सडनली तुम्हाला एक किस्सा सांगतो. माझ्या एक ओळखीतले मॅडम आहेत. हम्म. त्या मॅडमचं जेव्हा लग्न झालं, हो. म्हणजे त्यांना मुलगा आज 16 वर्षांचा मुलगा आहे. हा, त्यांच्या पत्रिकेमध्ये काहीतरी 7 का 8च गुण जुळत होते. बरोबर. आणि त्यावेळेच्या तत्कालीन जे कोणी ज्योतिषी होते त्यांनी सांगितलं होतं की लग्न करू नका, हम्म, टिकणार नाही. बरोबर. तुमचे भांडणं होणार, चिडचिड होणार, मिसअंडरस्टँडिंग होणार आणि तुमचं नातं पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. त्या मॅडमचं असं म्हणणं आहे की आज मला 16 वर्षांचा मुलगा आहे. हो, आज 16 वर्षामध्ये माझ्या नवऱ्याने मला कधी मागे सर म्हटलेलं नाही नवरा. म्हणजे करेक्ट. एवढं चांगलं चाललेलं आहे. हो. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता पहिला विषय आपण घेऊ. त्याला एक छोटासा उपप्रश्न तुम्हाला हे करतो की मंगळ असला तर काय. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ह्या प्रश्नात आहे की मंगळ असल्यावर बऱ्याच आजकाल लग्न होत नाहीत किंवा केली जात नाहीत. ओके. तर लोक काउंटर प्रश्न विचारत नाहीत म्हणून ह्या प्रथा पाडल्या जातात. जसं पहिल्या स्थानात, चौथ्या स्थानात, 7व्या स्थानात, 8व्या स्थानात आणि 12व्या स्थानात या 5 ठिकाणी मंगळ असेल तर तुम्हाला मंगळ आहे, मुलगा असो मुलगी असो. म्हणजे काय झालं, 12 पैकी 5 ठिकाणी मंगळ आहे म्हणजे 120 कोटी आपण जर का जनता बघितली तर 50 कोटी लोकांना ॲव्हरेजमध्ये मंगळ आहे. म्हणजे ही एवढी कॉमन गोष्ट आहे. आता मुलीच्या मंगळाला प्रॉब्लेम काय असतो की मुलीचा मंगळ कडक, म्हणजे मंगळाचा स्वभाव हा सेनापती आहे, सेनापतीसारखा आहे. तो युद्ध असतो, वाद घालत असतो किंवा हे असतो. तर पूर्वीच्या काळी स्त्रियांना बाहेर पडायला चान्स नसायचा. बरोबर. तर स्त्रिया वाद कुठे घालणार, मग सासूशीच, बरोबर. घरातच घालणार. बरोबर. सो आत्ता 21व्या शतकात जर का तुमची मुलगी शिकलेली असेल, नोकरीला बाहेर पडलेली असेल तर त्याला मंगळाचा दोष लागत नाही. कारण का ती जगाच्या युद्धात पडलेली असते आणि ती ऑफिसमध्ये बॅटलवर लढत असते. आणि ज्या व्यवसायात किंवा करिअरमध्ये चांगलं काम करतात त्यांच्या मंगळाचा घरी परिणाम होत नाही आणि त्यांच्या घरात कधी भांडण होत नाही, कारण ती एनर्जी सगळी तिकडे वापरली जाते. पण हीच जर का व्यक्ती घरात बसली, ज्याला होम गृहिणी म्हटलं जातं किंवा हे, तर त्या मंगळाचा इम्पॅक्ट होतो आणि त्याची ताकद कमी करण्यासाठी तो कुठलाही ग्रह वापरला गेला पाहिजे. हा जर का बेसिक कन्सेप्ट घेतला तर डिवोर्स आणि ह्या संकल्पना आपल्या समाजात अस्तित्वात राहणारच नाहीत. बरं, पत्रिका बघत असताना पत्रिकेमध्ये नाडी पहिला बघितली जाते. हो, जर दोघांची एक नाडी असेल तर लग्न करू नका म्हणून सांगतात. बरोबर. त्याला कारण देत असताना असं सांगतात की जर आद्य नाडी असेल हो, तर काहीतरी तुमचं 2-3 वर्षातच डायव्होर्स वगैरे होणार. बरोबर. पर दुसरी मध्य नाडी काहीतरी असेल तर तुमची मुलं अपंग जन्माला येणार. हो, हो, ह्याच्यामुळे हे कारण दिलं जातं ज्योतिषांकडून. तर बरोबर. तुमचं याबद्दल काय मत आहे? बेसिकली 3 प्रकारच्या नाडी असतात.
आयुर्वेदाचा पार्ट आहे, आपण त्यात जास्त खोलात जायला नाही. पण ओके. 3 प्रकारच्या नाड्या असतात. हम्म, एक नाड आली की पुढची पिढी जन्माला यायला त्रास होऊ शकतो, हम्म, असं ज्योतिषशास्त्राचं म्हणणं होतं. बर आता हे म्हणणं कधी मांडलं गेलंय? पूर्वीच्या काळी. बर तेव्हा IVF टेक्नॉलॉजी होती का? हम्म, नव्हती. हम्म. सो बरेचसे औषधं आणि गोळ्या आणि ह्या गोष्टी आलेल्या आहेत. ओके. त्यामुळे त्या वस्तूला किंवा त्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं ह्याला पण एक लिमिटेशन आलं पाहिजे. हम्म, जसं त्याचं एक उदाहरण सांगतो, कुठल्या गोष्टीला किती लिमिट देत नाहीत आणि ॲस्ट्रॉलॉजी कसं बदनाम होतं. हम्म, जसं पहिल्यांदा TV आणि कॉम्प्युटर आले होते, हम्म. तेव्हा म्हणायचं की TV आणि कॉम्प्युटर बघू नका, बरोबर. डोळे खराब होतील. हम्म, बरोबर. आता तुम्ही बघा, जेव्हा आपण TV बघतो तेव्हा डोळे उघडे असतात आणि इतरही आपण रस्त्याने इकडे तिकडे फिरणाऱ्या गोष्टी बघत असतो, म्हणजे डोळे उघडेच असतात. मग TV बघण्यानेच का खराब होतात? हा प्रश्न तुम्ही कोणी आयुष्यात कोणाला केला नाही. हम्म, अडचण तिथं आहे. जी काही वायरलेस टेक्नॉलॉजी म्हणून येते, हम्म, हम्म, त्यात सगळ्यात राहू हा ग्रह ॲक्टिव्ह होतो. हम्म. ओके. राहू ग्रह ॲक्टिव्ह झाल्यावर राहू काय करतो? चंद्र आणि सूर्याला ग्रहण लावतो. ओके. आणि आपले डोळे हे चंद्र आणि सूर्य असतात, म्हणून त्यांना ग्रहण लागतं आणि म्हणून डोळे खराब होतात. हा ॲस्ट्रॉलॉजिकल त्याचं महत्त्व. जर का तुम्ही ह्या पद्धतीने जर का लोकांना सांगितलं असतं, योग्य प्रकारे मार्गदर्शन झालं असतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला असता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, लोकांच्या मनामध्ये आज जर ॲस्ट्रॉलॉजी बद्दल चीड असेल किंवा गैरसमज असतील, हो. तर त्याला कुठे तर ॲस्ट्रॉलॉजिस्टच कारणीभूत आहेत की चुकीच्या पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत माहिती पोहोचवली. नाही, मी सुरुवातीला ॲस्ट्रॉलॉजरना दोष नाही देणार. सगळ्यात जास्त दोष मी देईन समाज व्यवस्थेला. हम्म, ज्या पूर्वीच्या काळी राजाश्रय असलेला ज्योतिषशास्त्र हा करिअर जो होता तो ज्योतिषशास्त्र राजाश्रयावर डिपेंड होता. हम्म, त्याच्यामुळे त्याच्यात ह्या मागील 51 वर्षात कदाचित आपण म्हणू जास्त रिसर्च होऊ शकला नाही. बरोबर. कारण काय, माझ्याकडे जेव्हा एक नॉलेज येतं हम्म, तेव्हा त्याला समजा आता तुम्ही एक डिग्री घेतली हम्म, आणि डिग्री इंजिनिअरिंग झालात आणि तुम्हाला जॉब मिळाला, हम्म, तर तुमचं रिसर्च थांबतं. बघा, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा, शिक्षण घ्या, हम्म, जेव्हा त्याचा अर्थाशी संबंध येतो, पैशाशी संबंध येतो, हम्म. तेव्हा त्याच्यातलं संशोधन थांबतं त्याचं. बर. कुठलंही करिअर असो, डॉक्टर सकट कुठलंही घ्या, वकील घ्या, हे घ्या. सो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जसा जसा काळ बदलेल तसं तसं संशोधन केलं गेलं नाही, म्हणून हा प्रॉब्लेम आला. जसं एखाद्यांचा व्यवसाय असतो, हम्म, आजकाल व्यवसाय करू का नोकरी करू हे खूप मोठे प्रश्न हम्म. तयार झालेले आहेत. बरोबर. हम्म, त्याचं सिंपल उपाय किंवा उत्तर असतं माझ्याकडे. तुम्ही एखाद्याचा व्यवसाय चालत नाहीये, त्याचं कारण जर का बघितलं तर व्यवसाय आज कम्युनिकेशनचा बेस आहे आपला. हम्म, तर कम्युनिकेशनचा कारक ग्रह आहे बुध. हम्म, तर बुध जर का तुमचा वाईट असेल तर तुम्हाला कम्युनिकेशन करायला प्रॉब्लेम येतो. हम्म, एखाद्या दुकानात हम्म. धंदा होत नसेल तर त्याचं पहिलं कारण त्याचे बोर्ड, कम्युनिकेशन करण्याचं माध्यम आहे. तर बोर्ड तुटलेला असणं किंवा 4 अक्षर लाईटमध्ये असतात, 1 अक्षर लाईटच लाईटच नसतो, नसतो त्याच्यामध्ये. या प्रकारे. हम्म, जिथे फोनची रेंज येत नाहीये, हम्म, एखाद्या घरात फोनची रेंज येत नाहीये, हम्म. याचा अर्थ त्यांचा बुध वीक आहे, खराब आहे. ओके. पत्रिकेची गरजच नाही तुम्हाला, हम्म, कारण ते कम्युनिकेशनचं माध्यम आहे. हम्म, तुमच्या घरात कम्युनिकेशन होत नाहीये, हम्म, हम्म. याचा अर्थ काय? बुध खराब आहे. मग जर तुम्ही असं म्हणू शकता का, एखादा माणूस जर दिलेल्या वेळा पाळत नसेल, वेळेत पोहोचत नसेल, तर त्याचा शनी खराब आहे? 100% बरोबर. प्रगतीच करू शकणार नाही, कितीही त्याने टॅलेंटेड असो किंवा काही असो. हेच त्याचं उत्तर आहे. बरं, मला सांगा, ब्लड ग्रुपचा एक काहीतरी इश्यू असतो की ब्लड हो. ग्रुप सेम असेल हो. तर लग्न करू नये म्हणतात. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, कारण अनेक आता- जे डॉक्टर लोक आहेत ना, हम्म, ते त्याचं स्पष्टीकरण देतात की त्याचा आणि ह्याचा काही संबंध नसतो. पण आजही हम्म. अनेक ज्योतिषांकडून हा सल्ला दिला जातो की तुमचा बरोबर. जर ब्लड ग्रुप सेम असेल तर तुम्ही लग्न नका करू म्हणून. नाही, आता यात कसं आहे, ब्लड ग्रुप सेम असल्यावर हम्म, काही जेनेटिकल डिसऑर्डर येऊ शकतात, हे आपल्या पूर्वजांना माहिती होतं. बरोबर. आता ते जेनेटिकल डिसऑर्डर आपल्याला लॅबमध्ये चेक करता येतात. प्रेग्नन्सीच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला सोनोग्राफी करून काही डिसऑर्डर येत आहेत का हे चेक करता येतं. हम्म, तर आधुनिक काळात तुम्ही ह्या गोष्टी बदलून तुम्ही त्या गोष्टीप्रमाणे वळलं पाहिजेत, बरोबर. जे ॲस्ट्रॉलॉजीत झालं नाही. हम्म, म्हणून पूर्वीच्या काळी एक नाड असली की लग्न नाही, हम्म, संपलं. का? तर ॲस्ट्रॉलॉजरने ते शिकलेलं आहे ना, हम्म. जे शिकलं तेच सांगणार ना माणूस. बरोबर, बरोबर. 2 अधिक 2 4 आपण शिकलो तर आयुष्यभर आपण 4च म्हणणार. बरोबर, अगदी सो बरोबर. काळाप्रमाणे ज्यांनी बदल करायला पाहिजे होते ॲस्ट्रॉलॉजरनी, ते झाले नाहीत. हम्म, आणि त्याला जेव्हा पैशाची जोड लागते तेव्हा त्याचा रिसर्चचा करण्याची ॲबिलिटी थोडीशी ओके. कमी होते. ओके. जे ॲस्ट्रॉलॉजर आहेत हम्म, त्यांच्यासाठी मी सांगतो, जे भावात भाव
म्हणून प्रकार असतो. अष्टमाचा अष्टमेश म्हणजे 8वं स्थान हे ज्ञानाचं, ॲस्ट्रॉलॉजीचं एक प्रकारे थोडक्यात सांगतो, ॲस्ट्रॉलॉजीचं कारण आहे. पण 8व्याचा 8वा भाव हा कम्युनिकेशनचा आहे. ओके. किंवा पैशाचा आहे, बुधाचा आहे. सो जे ज्योतिषी पैसे घेतात त्यांचा रिसर्च थांबायला सुरुवात होते. त्याच्याकरता काही उपाय असतात जे सांगितलेले आहेत, ते करत नाहीत. शनी असं 7.5 अशी हे असं त्या प्रॅक्टिसवर त्यांचं चालतं, त्यात चूक काहीच नाही. पण ह्यात जर नवीन आधुनिक जे रिसर्च झालं पाहिजे, जसं आपल्या पूर्वीच्या काही बोर्ड नव्हते व्यवसायाला. आता आजकाल तुम्ही बाहेर फिरताना बघा कुठला बोर्ड चालू आहे, कुठला बोर्ड बंद आहे, त्याच्यावरनं त्याच्या व्यवसायाची पातळी तुम्हाला लक्षात येते. आता थोडंसं वेगळ्या मुद्द्याकडे येऊया. अतिशय भावनिक मुद्दा आहे. महाराष्ट्राचे लाडके आपले उपमुख्यमंत्री अजितदादांचं सडनली 4-5 दिवसांपूर्वी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. बरोबर. आता काही रील्स फिरतात सोशल मीडियावरती. हो. जे कोणी ॲस्ट्रॉलॉजिस्ट आहेत त्यांनी काही ठिकाणी पॉडकास्ट दिले होते आणि 2-3 महिन्यांपूर्वीचे आहेत. बरोबर. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामधला कुठला तरी मोठा नेता सडनली जाणार आहे विमान क्रॅश होऊन. बरोबर. की काहीतरी 28 जानेवारीपासून 22 एप्रिलपर्यंत असा योग तयार झालेला आहे. बरोबर. तर यावरती तुमचं काय मत आहे? म्हणजे हे काय, आता याच्यामध्ये काही तथ्य आहे का? तथ्य कसं असतं आणि कसं नसतं तेही सांगतो. एक जनरल गोष्ट सांगतो. जसं एक नाड आली की लग्न करू नये, टिकणार नाही टिकणार नाही. म्हटलं जातं. बरोबर. तसं एखाद्या अपघाताचा योग असतो, जे 3 प्रकारचे योग असतात. एक तुमच्या जन्माच्या वेळेचे योग, नंतर एक डोक्यावरचे योग, आणि ज्याला महादशा अंतर्महादशा म्हणतात ते योग. असे 3 प्रकारे पत्रिका चालते. जेव्हा डोक्यावरचे ग्रह या विशिष्ट परिस्थितीत येतात तेव्हा ॲक्सिडेंट होणे, किंवा त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेन, आत्ता केतूचं भ्रमण सिंह राशीत नाही. ओके. तर सिंह राशी ही सूर्याची आहे. सूर्य म्हणजे आपला गव्हर्नमेंट. तर आणि केतू त्यातनं चाललेला आहे, केतू ग्रह. तर केतू ग्रहाच्या उपायामध्ये तुम्ही ऐकलं असेल की कुत्र्याला पोळी द्या, कुत्र्याला भरवा. हा, असं काहीतरी सांगितलं जातं. बरोबर. अगदी बरोबर. तर मग आज कुत्र्याचा जो केतू आहे, म्हणजे कुत्रा ज्याला रिप्रेझेंट करतो, तो सिंह राशीत आला. ओके. म्हणून दिल्लीत कुत्र्यांवर बंदी आणली गेली बघा. बरोबर. बरोबर. ती महाराष्ट्रात का नाही गेली? तर दिल्ली हे आपल्या देशाची राजधानी आहे, गव्हर्नमेंट आहे किंवा सूर्य आहे. बरोबर. सो त्याला धक्का लागतो. ओके. आता तोच धक्का जगाचा सूर्य कोण आहे? अमेरिका. तर अमेरिकेत काय प्रकार चालू आहे आणि जग कसं हलतंय हे तुम्हाला माहिती आहे. बघतोय. सो इंडियात वेगळा परिणाम आला त्याच गोष्टीचा आणि जगात वेगळा परिणाम आला. तसंच हे जे अपघाताचे योग सांगितले जातात ते असे थोडक्यात सांगितले जातात, किंवा तसा योग येऊ शकतो बाबा. कोणीही कन्फर्म असं सांगू शकत नाही. पण एवढं सांगू शकतो की भारत देश, आता महाराष्ट्र लेवलवर झालं का काही? काय झालं? उपमुख्यमंत्री गेले आपले, दादा गेले. सो तेही सूर्यच होते ना. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सूर्याचंच रिप्रेझेंटेशन आहे. बरोबर. कुठलाही IAS अधिकारी, IPS अधिकारी हे सूर्य असल्याशिवाय गव्हर्नमेंट जॉब मिळू शकत नाही, गव्हर्नमेंट चालूच शकत नाही. सो परिणाम तिन्ही ठिकाणी वेगवेगळे आले बघा. सो ह्यात जेव्हा मी एखादं भाष्य करतो त्याला पकडून, त्याच्यामुळेच एखाद्याचं ज्योतिष खरं ठरलं जातं आणि ज्योतिषावरचा विश्वास उडायला सुद्धा हेच कारणीभूत आहे. कारण काय, जर का असं काही नसतं झालं तर लोक काय म्हणणार, हे असं म्हणलं होतं, कुठे काय झालं. बरोबर. सो ह्या खोलात आपल्याला जायची गरज नाहीये. राजकारण हा वेगळा मुद्दा आहे आणि आपला मुद्दा वेगळा आहे. आपला मुद्दा आहे की ॲस्ट्रॉलॉजीतनं त्या गोष्टी प्रेडिक्ट करता येतात का? ओके. तर 100% करता येतात. स्पेसिफिकली आपल्या राज्याची, आपल्या पुण्याची किंवा आपल्या देशाची पत्रिका बघता येते. ओके. आता थोडंसं वेगळ्या विषयाकडे जाऊया आपण. हो. युथला थोडंसं मार्गदर्शन करा. हो. आज मला सांगा की कॉर्पोरेटमध्ये बऱ्याच जणांना जायचं आहे, खास करून IT सेक्टरमध्ये. बरोबर. काही जण कॉम्पिटिटिव्हची प्रिपरेशन करतात, ज्यांना गव्हर्नमेंट ऑफिसर बनायचं आहे. हो. तर कुणी ते केलं पाहिजे, कुणी नाही केलं पाहिजे. जर करायचं असेल किंवा तिथं जर नोकरी मिळवायची असेल तर तुमच्या पत्रिकेमध्ये कुठले योग असले पाहिजेत आणि हे स्वतः कसं ओळखायचं? आता सूर्य म्हणजे राजा. बरोबर. तर तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटचा जॉब करताय, कुठलाही असो, अगदी मिलिटरी असो किंवा गव्हर्नमेंटशी संबंधित, तुमची सॅलरी गव्हर्नमेंट काढणार आहे असं कुठलंही क्षेत्र असो, त्यात टेंडर सुद्धा आले. म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये जायची गरज नाही. जे टेंडरचे व्यवसाय करतात, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतात, ते सुद्धा सूर्याच्या अंडर आले. बरोबर. तुमचा सूर्य चांगला आहे की नाही हे ओळखायचं असेल तर सिंपल 21व्या शतकातलं जे मी म्हणतो, तुमचे आणि तुमच्या वडिलांचे संबंध कसे आहेत. वडील म्हणजे पहिला सूर्य आपला आयुष्यातला.
ओके. तुमचे वडिलांशी संबंध चांगले नसतील हां. तर तुम्ही आयुष्यात सूर्याचं काम करू शकत नाही. म्हणजे असं म्हणायचं आहे का तुम्हाला, एखाद्या मुलाचं जर वडिलांसोबत पटत नसेल, हो, तर तो कॉम्पिटिटिव्हमध्ये सक्सेस होऊच शकत नाही. होऊ शकत नाही म्हणण्यापेक्षा त्याची प्रायोरिटी 99.99% मागे जाते. ओके. एखादा अपवाद असू शकतो का? तर सूर्याचे त्यांनी उपाय केले तर. बरं, बरं, आता बरं. सूर्याचे उपाय म्हणजे मंत्र ह्याच्यावर मी विश्वास तेवढा ठेवत नाही आणि आपलं जे युथ आहे, जेनझी ज्याला म्हटलं जातं, हं. ते का नाही ठेवत? कारण ते प्रॅक्टिकलवर विश्वास ठेवतो. तर आता त्यांना प्रॅक्टिकल उपाय सांगतो. जर का एखाद्याचा सूर्य खराब असेल पत्रिकेतला आणि तो चांगला करायचा असेल, हं. तर त्याने सूर्याच्या वेळेला उठावं, अच्छा. की ओके. तुमचा सूर्य चांगला होईल. ओके. हा सूर्यावरचा उपाय मी सांगतोय ॲक्चुअली. अच्छा, अच्छा. खूप मोठी गोष्ट आहे. सरांनी खूप छान मुद्दा मांडला. मला फॉलो करणारा खूप मोठा वर्ग असा आहे, की जो आज स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, ज्यांना आपल्या आई-वडिलांचं कष्ट थांबवायचं आहे, आई-वडिलांचे पांग फेडायचे आहेत आणि कुठेतरी गव्हर्नमेंटमध्ये सामील होऊन लोकांसाठी किंवा समाजासाठी काहीतरी करायचं आहे. त्या सर्वांनी पहिलं आपल्या वडिलांसोबत आपले संबंध कसे आहेत, हे एकदा नक्की बघा. जर नसतील, तर सकाळी सूर्य उगवायच्या टायमिंगला उठायला तरी चालू करा. या दोन्हींपैकी एक गोष्ट चांगली करा, तुम्हाला सरकारी नोकरी मिळून जाईल. आता मला सर सांगा, ज्यांना कॉर्पोरेटमध्ये जायचं आहे, हं. आय-टीमध्ये जायचं आहे, तो मुलगा जाणार की नाही, हे कशावरती ठरतं? आता शिक्षण हा मुद्दा खूप मोठा आहे. मी त्याच्यावर नंतर येतो. पहिली ओके. तर गोष्ट कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सक्सेस होईल की नाही? मेन म्हणजे आपल्याला सक्सेस हवा असतो, पैसा हवा असतो. हं. तर कॉर्पोरेटमधला सूर्य कोण? बॉस. अच्छा. ओके. सो असं नाही की गव्हर्नमेंट जॉबसाठीच तुम्हाला सूर्य बघायचा आहे. हं. तुमचे तुमच्या बॉसशी संबंध कसे राहणार आहेत, हं, हं. हे जर का ओळखायचं असेल, हं, हं, तर हं. तुमचा सूर्य कसा आहे तुम्हाला वडिलांशी संबंध ठेवून किंवा सकाळी उठून कळून जाईल. आता 2026 हे साल चालू आहे आणि ह्याची हो. टोटल पूर्ण 1 येते आणि हो. सूर्याचा नंबर 1 आहे. बरोबर. तर आता या सूर्याचा आणि या 1चा किंवा हा भाग्यांक असू, म्हणजे आपण भाग्यांक पण म्हणू शकतो ना याला. हो. तर याचा प्रभाव कुठल्या राशींवरती पडणार आहे 26 मध्ये? न्यूमरोलॉजीच्या एक तुम्हाला गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट, हं. की अभ्यासात माझ्या असं लक्षात आलंय, की ज्या गोष्टीमध्ये अ, मानवी हस्तक्षेप जास्त आहे, हं. ती गोष्ट शास्त्राला पकडून राहत नाही. ओके. आज मी कुठल्याही प्रकारे म्हणत नाही, की तुमच्या पत्रिकेतला शनी इकडचा इकडे बदलून ठेवू शकतो किंवा हं. 7.5 आहे ना, ती नंतर आणतो. हं. असं कुठल्याही ज्योतिषी म्हणत नाही. हं. पण न्यूमरोलॉजी आहे किंवा हे स्पेलिंग चेंज करणं आहे, ओके. की हां. ए बदला, बी बदला, अमुक आजकाल के लावा. हां, हां, हां. सो त्यांनी काय होतं, समाजात ॲस्ट्रॉलॉजी विषयी निगेटिव्ह जास्त पसरलं जात आहे. म्हणजे ते कारण चुकीचं आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? 100% चुकीचं आहे. कारण काय, जर का आपण जन्माला आलोय, आपल्या शास्त्राने सांगितलं एखाद्याची पत्रिका आपली सेम टू सेम नाहीये, तर त्याला जे उपाय तुम्ही जो फॉर्म्युला लावताय, तो सेम टू सेम कसा असेल? हा मला पडणारा प्रश्न आहे. जसे मला इतर प्रश्न पडले, हं. तसं एकाच साच्यामध्ये ज्याला आपण, म्हणजे मी इव्हन 7.5लाही त्याला थोडंसं काउंटर करतो, की 7.5 आली की म्हणजे त्या माणसाने 7.5 वर्ष काही करायचं नाही का? तर त्याचा अर्थ असा नाहीये. सो त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तसं न्यूमरोलॉजी आहे का? आहे. येस. न्यूमरोलॉजी किती बेस आहे, की 5 ते 10%. नाही, बऱ्याच वेळा सांगितलं जातं, की तुमच्या हो. नंबरमध्ये, फोन नंबरमध्ये सुद्धा हे जर येत नसेल, हा आकडा येत नसेल शेवटला, हो. एंडिंगला, किंवा हा आकडा एवढ्या वेळा येत नसेल, तर तुमचा नंबर चेंज करून टाका. किंवा आपण गाड्यांचे नंबर बघतो, लोक लाखो रुपये मोजतात हो. आणि खूप मोठे मोठे लोक आहेत याच्यामध्ये. बरोबर. किंवा नावाचं स्पेलिंग चेंज करायला होतात. अनेक सेलिब्रिटीने केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हो. द्यायचं म्हटलं तर रितेश देशमुख सरांनी पण त्यांच्या नावामध्ये चेंज केलेलं आहे, रितेशमध्ये. बरोबर. सो हे सगळं तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचं? आता जसं मी मंगळाचं पकडलं, की हं. मंगळाचा डेटा मंगळ असल्यावर कमी असतो, हं. तसा ह्याचाही डेटा आपल्याला कमी आहे. बरं. तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटीने ते चेंज केलं आणि झालं, हं. हा डेटा माहिती आहे. हं. पण त्याच्याबरोबर आज लाखो लोकांनी केलं असणार आहे ना चेंज. अगदी बरोबर. त्यातले सेलिब्रिटी किती झाले, हा डेटा काढणं महत्वाचं आहे. ओके. त्यांनी हे भुंदुगिरी नाही म्हणणार मी त्याला, हं. पण ह्या शास्त्राविषयीचे जे अपप्रचार चालतोय, ओके. तो थांबेल. हां. आणि न्यूमरोलॉजी असते का? असते. जसं मी आज म्हटलं, की तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणचा बोर्ड जर का तुटलेला असेल किंवा इनॲक्टिव्ह असेल तर त्यांचं बुधं खराब. तसं न्यूमरोलॉजी आम्हाला उपयोगाला कशी पडते, की त्याचा कुठला ग्रह किती बलवान आणि किती खराब, ओके. यासाठी आम्हाला ते उपयोगाला पडतं. सहीचं पण काहीतरी बोललं जातं सर. सही जर तुमची छोटी सही असेल तर तुम्ही कॉम्प्लिकेटेड आहात. हो. तुम्ही खूप कन्फ्यूज आहात आयुष्यामध्ये. पण बरोबर. जर तुमची सही जर अशी वरती जात असेल, हो. तर तुम्ही ग्रोथ करत आहात. हो. या सहीबद्दल काय मत आहे तुमचं? हे बघा, न्यूमरोलॉजी असू दे, ॲस्ट्रोलॉजी असू दे, हं. सही असू दे, ह्या सगळ्या टेक्निक आहेत त्या ग्रहाचं बल किती आहे हे ओके. मोजून घ्यायला. हं.
जसं आपण म्हणू वास्तूमध्ये काही गोष्टी सांगतात की हे असं म्हणजे असं, तर त्याला प्रत्येकाची जर का पत्रिका वेगवेगळी आहे तर ते लागू होत नाही. पण ज्यांना लागू होतं त्यांचा बिलीव त्याच्यावर तयार होतो. ओके. पण वास्तुशास्त्रात एक प्रकारे तुम्ही बघितलं तर साधारणतः एक 2 ते 3 वर्षांनी जो वास्तूवर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास उडालेला असतो. तो 2 ते 3 वर्ष ते करतो. तसं सही करणारा माणूस ते सही वरती नेणं वगैरे ते करू शकतो. बरोबर. पण त्यांनी त्याचा ॲटिट्यूड बदलत नाही, त्याच्या पत्रिकेतले ग्रह बदलत नाहीत. आणि हे परत मानवी हस्तक्षेप आला त्याच्यात. मग तुम्ही अशा प्रकारची सही करा की जे तुम्हाला तुमच्या क्षेत्रात जे उच्च पदाला पोचलेत तशी सही करा ना तुम्ही. ती ॲडॉप्ट केली पाहिजे, कारण तुमचं करिअर जसं तशी सही केली पाहिजे. सो आयदर ऑर भरपूर असतात यात, आणि लोक त्याच्यावर विचार करत नाही, कारण का ते अडचणीत असताना त्या गोष्टी घडलेल्या असतात. बरोबर बरोबर बरोबर. सो अडचणीत मला एखाद्याने सांगितलं हे फुल तू वास घ्यायचं किंवा डोक्याशी ठेवून झोपायचं आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तर मी त्या फुलावर विश्वास ठेवायला लागतो. त्यात माणसांची किंवा तो करणाऱ्याची चुकी आहे का? नाही. ह्याचा अर्थ काय? सगळ्यात पहिल्यांदा 21व्या शतकात लोक प्रॅक्टिकल आहेत आणि त्यांना रिझल्ट पाहिजे. ओके. न्यूमरोलॉजी असू दे, वास्तू असू दे किंवा काही असू दे, त्यांचं मेन इंटेन्शन काय असतं? रिझल्ट. बरं. आणि हां, बोला बोला. रिझल्ट हे फक्त आता तुम्ही जसं मी म्हणतो की स्पेलिंगमध्ये काही चेंजेस करून तुम्हाला जर का तसंच यश मिळणार असेल तर मोठ्या मोठ्या लोकांची नावं का नाही ठेवत? ॲफिडेव्हिट करतात की माझं नाव आजपासून मी हे बदललेलं आहे. तर मोठ्या मोठ्या लोकांची नावच ठेवा ना. हां, म्हणजे जसं मुकेश अंबानी आहे तर मुकेश ठेवा. मुकेश अंबानी ठेवा ना, किंवा मुकेश ठेवा, जसं जमेल तसं. तसं का नाही? कारण यात मानवी हस्तक्षेप आहे, तसं होणारच नाही. ओके. आता मी वास्तूवाले जे आहेत त्यांना असं एक प्रकारे चॅलेंज का नाही घेत असं माझ्या मनात येतो प्रश्न कायम, की त्यांनी स्वतःचा एक प्लॉट घ्यावा, गावाच्या ठिकाणी घ्यावा किंवा तिथं ज्यांना वाटेल तिथं व्हावा, आणि त्यांनी स्वतःचं घर असं बांधावं की त्यांना जे आयुष्यात कमवायचं ते कमवता आलं. आता ह्यात काय आलं? मानवी हस्तक्षेप आला. तर त्यांना जर का त्यांच्याविषयी खात्री आहे तर त्यांनी ते ओपनली सांगून केलं पाहिजे की फॉर एक्झाम्पल मला 10 करोड मिळतील अशी मी वास्तू बांधून दाखवतो माझी. बरोबर बरोबर. असं का नाही कोणी म्हणत? आज मी म्हणतो का तुमच्या पत्रिकेतला शनी बदलून दाखवतो? नाही ना. ते जे आलंय ते मी बदलायचा कधीच दावा नाही करत. आणि तसा मी जर का ज्या दिवशी दावा करायला लागेल त्या दिवशी माझं देऊळ बांधलं जाईल. सो अगदी बरोबर. कोणीही जो मानवी हस्तक्षेप ज्या गोष्टीत आहे त्या गोष्टीतलं शास्त्र तुम्ही पाळू नका. ते उपयोगी आहे का? 100% उपयोगी आहे. पण ते ज्योतिषाला उपयोगी आहे. ओके ओके ओके. की तुमचा ग्रह मला बघायचा असेल, आज तर तुम्ही पत्रिका जेव्हा माझ्याकडे घेऊन येता तेव्हा तर माझी आणि तुमची पहिली भेट असते. पहिल्या भेटीत मी काय काय ओळखणार? मी देव पण नाही ना. सो त्याला पत्रिकेतल्या ग्रहाची ताकद किती आहे ते मोजायला. फॉर एक्झाम्पल शनी तुमचा मला खराब दिसला तुमच्या पत्रिकेतला आणि तुम्ही वेळेवर नाही आलात, याचा अर्थ खरंच खराब आहे. खरंच खरं. मग त्याच्यावर उपाय करायला पाहिजेत. सो हे व्हेरिफिकेशनसाठी वापरणारे टूल्स आहेत, ती आता मार्केटमध्ये आणलेली आहेत. नाही, मी बघितलंय. मी एक माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. एका ज्योतिषांना मी माझी पत्रिका दाखवली होती आणि त्यांनी सांगितलं की पत्रिकेमध्ये हे खराब आहे, हो. याच्यावरती उपाय पण आहे. मग मी म्हणलं उपाय काय आहे? तर ते मला म्हणले की 1 तोळ्याचा दागिना असा असा आम्हाला द्यावा लागतो आणि ते बरोबर. दिल्यानंतर तुमच्या पत्रिकेतला आम्ही XYZ ग्रह आहे तो सरळ करून देतो. म्हणजे बरोबर. हे सरळ सरळ थोतांड आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. 100%. ओके. आज तुम्ही मला विचारू शकता ना, तुम्ही जर का एवढे उपाय सांगताय तुम्ही तुमची पत्रिका बदला की. हां, नाही, मी अगदी काय आज बरोबर. तुमच्यासोबत बसलोय? मी बरोबर. थोडीच दावा करतोय माझी पत्रिका मी बदलू शकतो. बरोबर. म्हणजे तुम्हाला असं पण म्हणायचं आहे ना सर, की एखाद्या मुलाच्या जन्माच्या वेळची जी पत्रिका असते हो आणि त्या पत्रिकेतले त्यावेळचे योग असतात हो ते आहे असे आत्ता लागू होत नाही. नाही. जर जन्माच्या वेळी शनी ग्रह जर खराब असेल हो तर आत्ता खराब असेलच असं नाही. नाही, 100% नाही. ओके. आणि जे मी 3 पिढ्यांचं सांगितलं ते आजकाल ते 3 पिढ्यांना 10वा बिवा करण्याची न करण्याची पद्धत निघाली नवीन. बरोबर बरोबर. ते किती हानिकारक आहे हे पुढच्या पिढ्या भोगणार आहेत. ओके ओके. आणि त्याला व्हेरिफिकेशन परत जर का एक व्हेरिफिकेशनचा मुद्दा सांगतो की ते तसं करायचं का? जर का तुम्हाला तुमच्या मुलाला मुलगा झाला किंवा मुलगी झाली आणि ती उशिरा बोलायला लागतात बघा, कधी कधी हां, उशिरा बरोबर, बोलतात, बरोबर. उशिरा वेळेपेक्षा जास्त. रांगतात, Yes. वेळ घेतात. त्यांचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. त्यांना वडिलांचे वडील म्हणजे आजोबा आजोबा. हे नसतात. बर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट 1 ते 2 वर्ष किंवा जास्तीत जास्त 3 वर्षात त्यांचा मृत्यू झालेला असतो. ओके. म्हणजे जन्माच्या वेळेपासून 3 पाठीमागे 3 वर्ष आधी ओके. ती
मुलं थोडीशी उशिरा बोलतात, उशिरा चालायला लागतात. ओके. सो हे व्हेरिफिकेशन करायला जे मी म्हणलं ना की 3 पिढ्यांचं हे मला प्रूफ पाहिजे. मी स्वतः त्याच्यावर बिलीव्ह करणार आहे की मला म्हणजे बाप दाखव जे श्राद्ध घाल, जी मराठीतली म्हण आहे आपली, त्या कॅटेगरीतला मी माणूस असल्यामुळे मला व्हेरिफिकेशन मिळालं. आज आता तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल तर हे जे मी मुद्दे सांगतो ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता. असंच असणार. 100%. ओके. आता थोडंसं वेगळ्या मुद्द्याकडे येऊया. बऱ्याच जणांना मूल्यांक आणि भाग्यांक यातला फरक समजत नाहीये. बरोबर. मूल्यांक कसा काढला जातो आणि भाग्यांक कसा काढला जातो हे पण माहिती नाही. आज अनेक सोशल मीडियावरती रील्स फिरत असतात. त्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुमचा मूल्यांक 1 असेल तर तुम्हाला जोडीदार हा, मूल्यांक 2 असेल तर तुम्हाला जोडीदार हा, किंवा यांच्यासोबत तुमचं जुळणार किंवा यांच्यासोबत तुमचं जुळणार नाही. बरोबर. सगळ्यात पहिला आम्हाला हे सांगा, मूल्यांक कसा मोजला जातो आणि भाग्यांक कसा मोजला जातो? आपण हा जो विषय घेऊन बसलेलो आहे आज की ते ॲस्ट्रोलॉजीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलावा, हा विषय घेऊन बसलेलो आहे. आणि न्यूमरोलॉजी हा विषय आहे ना, त्यात परमनंट उत्तरं मिळत नाहीत. ओके. ओके. त्यामुळे त्या विषयाला आपण जाण्यापेक्षा न्यूमरोलॉजी किंवा वास्तुशास्त्र किंवा या गोष्टी कशा आहेत की तुम्हाला म्हटलं जाणं की आईस्क्रीम खाल्ल्यावर सर्दी होते, ह्या प्रकारच्या त्या गोष्टी आहेत. फक्त सर्दी तुम्हाला आईस्क्रीम खाल्ल्यावरच होते का? नाही. पण त्यातला एक भाग आहे की येस, आईस्क्रीम खाल्ल्यावर सर्दी होते. बरोबर. तसं ह्या गोष्टी ज्या आहेत न्यूमरोलॉजी आणि ह्या वास्तू ज्या काही टेक्निक आल्या, अजून बरेच काय काय आल्या आहेत, त्या सगळ्या व्हेरिफिकेशनच्या आहेत. डॉक्टर पहिल्यांदा तुम्ही गेल्यावर काय विचारतो, काल काय खाल्लं होतं? बरोबर. बरोबर. तर त्याच प्रकारे आईस्क्रीम खाल्लं का की सर्दी होते. सो आईस्क्रीम हा सर्दी होण्यातला एक 100पैकी एक गोष्ट आहे. तसं न्यूमरोलॉजीतल्या ह्या ज्या जोड्या आहेत त्या 100तल्या एक गोष्ट आहे. आणि जसं मी म्हटलं की गुण जुळणं, आज न्यूमरोलॉजीमध्ये जे गुण सांगितले जातात ते गुण एकमेकांशी जुळणं ते किती अवघड आहे, कारण का त्या गुणानुसार लोक वागत नाही. बरोबर. सो ते जुळवणंच मुळात चुकीचं आहे. आणि त्यांनीच आपल्या ह्याच्यात डिवोर्स जे वाढलेले आहेत त्याचं कारणच ते की सगळ्या प्रकारे मिळवलं जातं, व्हेरिफिकेशन केलं जात नाही. तरी पण मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मूल्यांक कसा काढायचा. आपली जी जन्म तारीख असते, फक्त तारीख, ओके, त्याची बेरीज हा म्हणजे तुमचा मूल्यांक. म्हणजे माझी 13 आहे तर 1+3 4 हा तुमचा मूल्यांक. ओके. ओके. आणि भाग्यांक जो असतो तर टोटल बेरीज, म्हणजे त्यात जन्मतारीख, महिना आणि जन्मसाल येतं. या सगळ्यांची 1 डिजिटमध्ये बेरीज करायची, तो तुमचा भाग्यांक. ओके. आणि कुठला भाग्यांक कुठल्या ग्रहाशी मिळवतो तेही सांगतो. एक अंक पहिला, फर्स्ट नंबर जो आहे तो सूर्याशी निगडीत आहे, किंवा त्याच्यावरनं सूर्याची आपल्याला अंदाज लावता येतो ॲस्ट्रोलॉजीमध्ये, सूर्य किती ताकदवर आहे, वीक आहे, जो काय असं. दुसरा आहे 2 नंबर जो आहे तो चंद्राचा आहे. त्यांनी आपल्याला चंद्राविषयीची माहिती कळते, तसं इमोशनल पर्सन आहे हे गोष्ट वरच्यावर सांगता येते. तुम्ही न्यूमरोलॉजीमध्ये ह्याच गोष्टी ऐकल्या असतील. बरोबर. ह्याच्या पलीकडे ते सांगू नाही शकत नाहीत एका लिमिटच्या पुढे, कारण तेवढंच ते जज करण्याचं टूल आहे. ओके. 3 नंबर जो असतो तो गुरुचा असतो. 4 नंबर राहूचा. काय वैशिष्ट्य 3 वाल्याचं? गुरुचा नंबर असलेली व्यक्ती ज्ञानाची भुकेली असते, किंवा ज्ञान घेण्यात त्याला जास्त रस असतो. किंवा ज्ञानविषयी जिथे चर्चा होते तिथं तो जास्त आनंदी फील करतो. आणि जिथे नॉलेज मिळणार नाहीये तिथं तो बोर होऊन जाईल. 4 नंबर हा राहूचा आहे, जो आजचं आपलं आपण 21वं शतक जे म्हणतो ते राहूचं आहे. ओके, म्हणजे आमचं आहे. हो, तुमचं आहे. सो राहूचं बेसिक प्रिन्सिपल काय की जेवढं म्हणून वायरलेस कम्युनिकेशनचा भाग येतो, तो सगळा राहूच्या अंडर येतो. जसं तुम्ही डिजिटल मार्केटिंग करता, आजकाल डिजिटल मार्केटिंग शिवाय होत नाही. तर तुमचा जर का राहू चांगला असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करू शकता. म्हणजे मी परफेक्ट क्षेत्रात काम करतोय. येस, म्हणजे मी श्रीमंत होणार आहे. श्रीमंत, परत एक मुद्दा सांगतो, मानवी हस्तक्षेप जिथे आहे त्याचं प्रिडिक्शन ज्योतिषशास्त्रातनं होत नाही. जसं तुम्हाला 500 कोटी मिळणार आहेत का 1000 कोटी मिळणार आहेत, हे ज्योतिषशास्त्र नाही सांगू शकत. का? तर पैसा हा मानव निर्मित आहे. पूर्वीच्या काळी कुठे पैसा होता हे ज्योतिषशास्त्र लिहिलं तेव्हा. सो तुम्ही श्रीमंत होणार आहे की नाही हे ज्योतिषशास्त्र नाही सांगू शकत.
त्याच्यात मी थोडंसं हे करेन, तुम्ही पैसेवाले होऊ शकणार आहे की नाही हे ज्योतिषशास्त्र नाही सांगू शकत. तुम्ही श्रीमंत होणार आहे की नाही हे ज्योतिषशास्त्र सांगू शकतं. श्रीमंत मनानी पण असतो, वेळेनी पण असतो आणि पैशानी पण असतो. ओके, ओके, हं. ओके. सो श्रीमंताची व्याख्या वेगळी आणि पैसेवाल्याची व्याख्या वेगळी. बरं. 5 नंबर? 5 नंबर बुधाचा आहे. हं. बुध ग्रह म्हणजे व्यापारी ह्या व्यापार किंवा आणखीन थोडं सांगेन, गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. बुध हा ते ज्ञान वापरायचं कसं आहे ओके. आणि शनी हा कर्माचा कारक आहे. बरं. तर जे व्यावसायिक असतील त्यांचे ॲस्ट्रोलॉजर पहिल्यांदा बुध बघतात. बुध कसा आहे? बुध कसा आहे बरं. तेच आपले ते 5 नंबरवाले. 6 नंबर? 6 नंबर आहे शुक्राचा. बरं. त्यांचं काय वैशिष्ट्य? शुक्र म्हणजे पैसा. 21व्या शतकातला पैसा हा शुक्राने बघितला जातो. बरं. आणि पैसा म्हणजे काय की तो वापरणारे कसा. काही लोकांकडे 100 रुपये असतात आणि ते 100च्या 100 रुपये उडवतात. हं. आणि काही लोकांकडे 1000 रुपये असले तरी ते वर्षभर वापरतील, 1-1 रुपया करून खर्च करतात. बरं, बरं, सो शुक्रवाले जे आहेत 6 नंबरवाले आहेत ते दिलखुलास खर्च करतात. बरं. 7 नंबर? 7 नंबर आहे केतूचा. ह्याचं काय वैशिष्ट्य? केतू हा एक प्रकारे मोक्षाचा कारक पकडला जातो. हं. तर हे लोक एकटे असतात पण एकटे भासून देत नाहीत. इतरांपेक्षा ते विचार वेगळे करत असतात. राहू आज 21व्या शतकातला आपण एक बाजू बघितलं तर केतू ही दुसरी बाजू आहे. बरं. सो केतू ज्यांचा स्ट्रॉंग आहे किंवा ज्यांचा 7 नंबर आहे त्यांचं ॲडवाईस घेणं हं. हे रास्त ठरतं. बरं. का तर ते इतरांपेक्षा चांगला ॲडवाईस देतात म्हणून. त्यांचा ओके. परफेक्ट असतो असं नाही म्हणणार. हं. पण तुमचे 9च्या 9 ग्रहांचे 9 मित्र असतील तर तुम्ही सल्ला जो घ्याल 7 वाल्याचा तो घ्यायचा? 7 वाल्याचा घ्यायचा. बरं. हा 8 बेस. 8? 8 नंबर आहे हा शनीचा. ओके. कर्माचा कारक आहे. बरं. तर कर्म करा तुम्हाला पैसा मिळेल. ओके. सिंपल. आणि न्याय देवत आहे. ज्यांचा 8 नंबर असतो ते न्यायी असतात. ओके. माझ्यावर अन्याय होऊन देणार नाही आणि दुसऱ्यावर अन्याय करणार नाही. करणार. 9 नंबर? 9 नंबर हा मंगळ आहे. ओके. तर मंगळ काय असतो, मंगळ हा देवांचा सेनापती पकडला गेला आहे आपल्या ज्योतिषशास्त्रात. बरं. तर ह्यांना आर्ग्युमेंटची फार सवय असते. हं, हं. मग आर्ग्युमेंट म्हणजे कसं की ते घरातही आर्ग्युमेंट करतात, बरं. बाहेरही आर्ग्युमेंट करतात. हं. शॉर्ट टेम्पर्ड असण्याचे चान्सेस जास्त असतात आणि प्रॅक्टिकल असतात. बरं. आपल्याला जे म्हणतात ना विचार करण्याच्या आधी करून टाकलं, ह्या कॅटेगरीत बसणारे सगळे 9 नंबरवाले असतात. आता मला एक सांगा सर, की 12 राशी आहेत. हो. 12 राशीमधली कुठली अशी रास आहे की जी तुमच्या नजरेतून ती भारी रास आहे किंवा त्या राशीचं वैशिष्ट्य खूप चांगलं आहे? आता ह्यात गंमत कशी होते, तुम्ही कुठल्या गोष्टी करता ती बघताय किंवा कुठल्या अँगलनी किंवा ओके. बघताय Yes. त्याला खूप महत्व आहे. जसं हां. वृषभ रास हां. ही शुक्राची रास आहे. बरं. तर लव्ह मॅरेजमध्ये सक्सेसफुल होणाऱ्या लोकांमध्ये हां. किंवा प्रेमाच्या ह्याच्यात आफ्टर मॅरेज सुद्धा बरं. जे प्रेमी कॅटेगरी प्रेम या कॅटेगरीत एक्सपर्ट असतात ओके. ते सगळे वृषभ रासवाले असतात. म्हणजे वृषभ राशीवाल्यांचं शक्यतो ब्रेकअप होत नाही, त्यांचं लव्ह मॅरेज सक्सेस होतं. नाही, ब्रेकअप होण्याचं कारण वेगळी आहेत. बरं. ते प्रेमळ असतात का? असतात. ते ऑपोजिट सेक्सला अट्रॅक्ट करणारे असतात का? असतात. बरं. हे बेस सांगतोय मी. बरं. कारण काय परत सांगतो की कुठल्याही राशीचं रास ही एवढी बेसिक गोष्ट आहे हं. की जसं मी म्हटलं मंगळ 5 ठिकाणी सापडतो, तसं 12 राशी 120 कोटीपैकी 10 कोटी लोकांची सेम रास येणार आहे. बरोबर आहे. तर त्याच्यावरनं त्यांचं ॲटिट्यूड कळतं. एवढंच मी सांगू शकेन. आणि ती आपल्याकडे चंद्रावरनं बघितली जाते. बरं. कुठली रास जी पकडली जाते ती चंद्र कुठल्या ज्या राशीत बसतो ती रास तुमची. हं. तर त्यांनी चंद्रामुळे तुमची मानसिक स्थिती फार तर कळू शकेल. हं. त्या व्यक्तीची कशी असेल आणि कुठल्या सिच्युएशनला कुठला रिॲक्शन येईल. जसं कन्या रास हे नेहमी व्हेरिफिकेशनवालेत. हं. दोनदा कुलूप लावलं की चावी कुलूप दोनदा ओढणारी कॅटेगरी जी आहे ती कन्या राशीमध्ये येते. नंतर गुरु धनुरास जी आहे त्याचे सिम्बॉल पण जर का तुम्ही बघितले तर धनुष्यबाण ताणणारा व्यक्ती की ते ॲग्रेसिव्ह असतात आणि एक ठोकाचुकायची गोष्ट की ते आक्रमण पण करू शकतात. बरं. धनुष्य ताणलेलं आहे त्यांनी. सो असं ज्याच्या गोष्टीचं वैशिष्ट्य तुम्ही कुठल्या प्रकारे बघताय
त्याच्यावर खूप अवलंबून असतं. चला आता 3 राशींचं सांगितलं, अजून एका राशीचं सांगून टाका. सिंह राशीचं काय वैशिष्ट्य आहे? सिंह राशीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला डॉमिनेशन ओके. हा त्यांच्याकडनं कायम येणार. बर. आता डॉमिनेशन कसा येतो, तर सूर्य हा आपला गव्हर्नमेंट आणि सगळं बघितलं. हम्म, आता त्याचे कंगोरे मी तुम्हाला सांगतो कसं कसं बदलतं. हम्म, जर का तुमचा मंगळ स्ट्रॉंग असेल हम्म, आणि गव्हर्नमेंटशी तुम्हाला जॉब करायचा असेल, तर तुमचं पोलीस म्हणून पण निवड होऊ शकते आणि मिलिटरीतही जाऊ शकता. बर. तर दोन्हीकडे मंगळच बघितलं जाईल. पण त्याच्याबरोबर तुम्हाला घरापासून लांब जाण्याचा जर का योग असेल तर तुम्ही मिलिटरीत जाणार. हम्म, आणि घरापासून जवळ राहण्याचा किंवा आजूबाजूला राहण्याचा एकाच आपण म्हणू एरियामध्ये, तर तुम्ही पोलिसात जाल. बरोबर. सो सिंह राशीवालाच त्यात आला. म्हणजे सिंह राशीवाले सगळे पोलिसात जातात असं नाही. हम्म, सिंह राशीतच हे 2 अँगल आले एकाच क्षेत्रातले मी सांगतोय. ओके. असे ते अँगल असल्यामुळे एखाद्या पर्टिक्युलर राशीला कसं वक्तव्य होईल माणूस हे सांगता येणं अवघड असतं. पण ढोबळ मान्यता आहे सिंह राशीवाले डॉमिनेटेड असतात. ओके. डॉमिनेशन डॉमिनेटिंग स्वभाव असतो त्यांचा. नाही, त्यात काही ह्याच्यात जर का त्या लेडीज असतील ओके. तर त्यांना डॉमिनेशन करून घ्यायला आवडतं, बर बर. पण ते एका लिमिटपर्यंत. ओके. म्हणजे तुम्ही लायन जर का डिस्कवरी चॅनलवर लायन फॅमिलीबद्दल जर का बघितलं असेल, सेम तेच की सगळं पालन पोषण आणि सगळं सिंहीण करत असते आणि सिंह फक्त सुरक्षा देत असतो. बरोबर बरोबर. सो तुम्ही मुलाची बघताय का मुलीची बघताय त्याच्यावरती डिपेंड असतं. त्याच्यावरही डिपेंड आहे. परत ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सगळ्यात पहिलं वाक्य विसरलं जातं सगळ्या ॲस्ट्रॉलॉजरकडनं, आम्ही पण पूर्वी विसरायचो. ते म्हणजे पहिलं वाक्य आहे, देश काल परिस्थिती बघा आणि तुमचं प्रेडिक्शन द्या. बरोबर. देश काल परिस्थिती, वेळ कुठली आहे आणि त्यातला काल हा जो आहे तोच विसरल्यामुळे ॲस्ट्रॉलॉजीचं आज हे अधपतन झालेलं आहे. बरोबर. तर काळानुसार बदलली गेली नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो सर. मला सांगा की एखाद्या घरामध्ये 5 लोक राहतात. हो. आई वडील, मुलगा, त्याची बहीण आणि एखादा भाऊ. समजा असं 5 जणांचं कुटुंब आहे किंवा सासू सासरे, आपण ज्याला आजी आजोबा म्हणू शकतो, बरोबर. असं 7 जणांचं कुटुंब आहे. हो जर त्याच्यातली एकाची पत्रिका खूप चांगली असेल हो तर त्याचा प्रभाव कुटुंबातल्या बाकीच्या सदस्यांवर पडू शकतो का चांगला? आणि 100%. जर एखाद्याची जर वाईट असेल हो तर त्याचा सुद्धा वाईट प्रभाव पडू शकतो का? 100% प्रभाव पडतो. ओके. जर का मी जे उदाहरण सांगितलं आपल्या 3 पिढ्यांचा जर का पडतो तर ह्याचा तर पडणारच. बरोबर. म्हणून पूर्वी एकत्र राहण्याची कुटुंब राहण्याची पद्धत का आली, त्याचा हा बेस आहे मुळात. ओके. की 10 लोकात एक फॉर एक्झाम्पल 10 लोकात एक जरी मुकेश अंबानी सारखा पत्रिका घेऊन आला, नाव घेतो मी आज, पण खानदानाचं भलं होऊन जातं, कल्याण होऊन जातं. कल्याण होऊन जातं. म्हणूनच आपल्याकडे एकत्र कुटुंब राहण्याची पद्धत आहे. बरोबर. आणि आज जर का नवरा बायको आणि मूल असं जे वेगवेगळं राहण्याची पद्धत आलेली आहे, त्यामुळे दोघातल्या एकांची जर का वाईट वेळ आली तर सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि तशीच का येते, पत्रिका जुळवणं हे त्याच्यावरच असतं. त्यामुळे पत्रिका जुळून तुम्ही वेगळे राहत असाल तर त्याच्यात भांडण होण्याचं प्रमाण जास्त होतं, कारण का दोघांचा वेळ ॲट ए टाइम खराब होणार आहे. हेच तर बघितलंय पत्रिका जुळवताना. 7.5 येताना एकाच राशीचं आपण पत्रिका जुळवताना लग्न केलं, चांगले गुण 36 गुण ज्याला म्हणतात ना मी येतात, तर त्यांचे 7.5 पण एकाच वेळी येणार आहे. बरोबर. मग त्यांच्यावर जी काय वेळ येणार ती एकाच वेळी येणार आहे, निगेटिव्ह म्हणा पॉझिटिव्ह म्हणा. मित्रांनो, फार कमी लोक असे असतात की जे आपल्या क्षेत्राबद्दल परखड मत मांडतात. जसे सरांची मी सुरुवातीलाच ओळख करून दिली होती की सर पत्रिका बघून त्याचं फ्युचर नाहीत सांगत, तर त्या माणसाचा अभ्यास करून त्याची पत्रिका सरांकडून डिझाईन केली जाते. जसं की मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर सर तुम्ही इथे आलात आणि मोलाचं मार्गदर्शन केलं. हो. तुमचे आभार मानण्याच्या अगोदर जर मला सांगा, एखाद्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम असेल, जर त्याला त्याची पत्रिका बघायची असेल, हो. त्याच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, त्या अडचणींवर काही उपाय आहे का हो. हे बघायचं असेल, किंवा पत्रिकेतले काही योग बघायचे असतील हो. आणि त्या एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल हो. तर कसं पोहोचलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की सोल्युशन काय मिळणार आहे. तर तुम्ही कुठलाही नवीन व्यवसाय चालू करताय, नवीन रिलेशनमध्ये येत आहे, मुलगी बघताय, मुलगा बघताय, तर ते करण्याच्या आधी आमच्याकडे आलं पाहिजे. वकील, डॉक्टर, पोलीस हे सगळे नंतर लागतात. बरोबर बरोबर. आमच्या क्षेत्रात एकमेव क्षेत्र असं आहे की जे आधी सांगतात. So, बरोबर. तुम्ही जर का आधी आलात तर तुमचं अख्खं आयुष्य बदलण्याची ताकद आपण ठेवतो. बदलण्याचं प्रमाण हे ओके. प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार कमी जास्त होतं. तर तुम्ही
एखाद्या खूप अडचणीत असाल तर मलाही लिमिटेशन आहेत. तर जेवढं माझं ज्ञान आहे तेवढ्या ज्ञानाने मी तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करू शकेन. मित्रांनो, आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ज्योतिषी पाहत असतो, अनेक ॲस्ट्रोलॉजिस्ट पाहत असतो, न्यूमरोलॉजिस्ट पाहत असतो, जे ठामपणे सांगतात की हे असं आहे तर असंच आहे, किंवा तुम्ही हे केलं तर हे होईल, किंवा कुणाचं लव्ह मॅरेज सक्सेस होईल. या सगळं जे काही थोतांड आहे त्याचा कुठेतरी सरांनी पर्दाफाश केलेला आहे. सर, तुम्ही अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि खरंच तुमचा अभ्यास खूप आहे या क्षेत्रामधला आणि खूप छान मार्गदर्शन केलं. जर सरांसोबत जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल किंवा तुमच्या अडचणी, तुमची पत्रिका जर सरांना दाखवायची असेल, सरांकडून काही उपाय घ्यायचे असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही योग असतील किंवा तुम्ही करिअर कुठल्या क्षेत्रामध्ये करायचं किंवा लग्न करत असताना कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, एकंदरीत तुमच्या समस्या जर सोडवायच्या असतील तर सरांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंट्समध्ये पिन करून देतोय आणि सरांच्या आयडीला आपण कोलॅबरेशन देणारच आहे. तर त्या माध्यमातून सरांपर्यंत पोहोचणारच आहात. तिथून पण जर तुम्हाला शक्य नाही झालं तर मला पर्सनली मेसेज करा Instagramला. माझ्या माध्यमातून मी सरांपर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचं काम करेन. सर, तुम्ही इथे आलात आणि Yes. आमच्या ऑडियन्सला मोलाचं मार्गदर्शन केलंत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा असाच एक एपिसोड आपण घेऊन येऊया, ज्याच्या माध्यमातून अजून पुढे काही गोष्टी आपल्याला सांगता आल्या तर त्यासुद्धा आपण ऑडियन्सपर्यंत पोहोचवूया. ॲस्ट्रोलॉजी हा एवढा मोठा विषय आहे. आज मी सगळ्या विषयांना फक्त छेडलेला आहे. बरोबर, बरोबर. आता यात करिअर घेतलं नाही, मुलांचं शिक्षण घेतलं नाही, हं, हं, हं. नंतर लग्न हा विषय घेतला नाही. बरोबर. ह्याच्यावर आपले एक ह्याच्यावर 4-4 दिवस बोलू शकू एवढा आपल्याकडे डेटा आहे. ठीक आहे, ठीक आहे. कुठेतरी So, वेळेचं बंधन असतं. वेळेचं बंधन असतं, एपिसोड खूप correct. मोठा होतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या मुद्द्यांवरती बोलण्यासाठी अजून एक एपिसोड करावा लागेल. येस, आणि मी ऑडियन्सला जसं सांगितलं तसं पुन्हा एकदा तुम्हाला मी इथे इन्व्हाइट करेन. आज तुम्ही इथे नक्कीच. आलात, वेळात वेळ काढून मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी तुमचे आभार मानतो की मला हा प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिलात. आणि माझी बरेच दिवसापासूनची इच्छा होती की ॲस्ट्रोलॉजीविषयीचं जे लोकात निगेटिव्हिटी पसरवती गैरसमज होते बरेच. हां. ते हे करायचं, निगेटिव्हिटी काढून टाकायची. बरोबर, बरोबर. आणि त्याच्याकरता हा माझा पहिला पॉडकास्ट आहे आणि ओके, मी ओके. पहिल्यांदा ऑनलाईन आलोय तुमच्या इथं. अच्छा, अच्छा. ओके. आणि तेच आठवतं आम्हाला की रिसर्च आमचा थांबतो, हीच भीती असते. बरोबर, बरोबर. आणि त्यातला एक मुद्दा आठवला म्हणून सांगतो की म्हणूनच जे मोठे मोठे लोक असतात त्यांचे ॲस्ट्रोलॉजर तुम्हाला सापडणार नाहीत. हां. कारण का आम्हाला भीती असते आमचा रिसर्च थांबेल. बरोबर, आणि ज्या बरोबर. क्षणी आमचा रिसर्च थांबेल त्या क्षणी आम्ही इथून 10 वर्षच ते करिअर करू शकू. काळानुरूप जे बदलायला पाहिजे ते बदलू शकणार नाही. बरोबर, बरोबर. म्हणून हा एक मुद्दा आठवला. ओके, असे ओके. भरपूर मुद्दे आहेत. येस. तुम्ही मला प्लॅटफॉर्म दिलात याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. येस, चालेल. सर, भेटू पुन्हा. थँक्यू. येस, नमस्कार.